असं माझं मत आहे. दादा सकाळी तुम्ही हे सांगितलं त्यानंतर 2 व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेले, एक काटेवाडी मधला आहे, काटे आणि बेसे सरपंच. अहो मी तेच तुम्हाला सांगतोय की ज्यांचा आहे, मी अख्ख्या 6 विधानसभा मतदारसंघातलं तर बघू शकत नाही. ज्यांचा व्हिडिओ आहे, आपण एवढे मला अगदी प्रेमाने भेटायला इतका तास थांबलेला आहात, तर त्याच्याऐवजी काटेवाडीमध्ये जाऊन ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं किंवा हे कशा करता झालंय, ते कधी झालंय, ते आत्ता झालं का 10 दिवसापूर्वी झालं का 5 दिवसापूर्वी झालं, ह्याची शहानिशा करा ना. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं गैरसमज पसरवणं, सतत ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नौटंकी केलेली होती. हे त्याचं कामच आहे. मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो आणि त्याच्यामुळे मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही. तुम्हाला जे काही तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यातली जर कुणी माणसं तुम्हाला दिसत असतील तर तिथं जावा, त्या माणसांना विचारा, त्यांना प्रश्न विचारा आणि त्या पद्धतीनं दूध का दूध पाणी का पाणी होईल. दादा आत्तापर्यंत बारामतीमधलं जे मतदान नोंद झालंय तर ते 34% आसपास आहे आणि आत्तापर्यंतच्या बारामतीच्या मतदानाचा जर आढावा किंवा इतिहास बघितला तर ते कमी आहे. यावेळेचं मतदान कमी वाटतंय. हे तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. देशामध्ये ज्या 3ऱ्या टप्प्यामध्ये निवडणुका चालू आहेत तिथं दुपारी 1 वाजेपर्यंत काही राज्यांमध्ये मतदान 46%, 44%, 42%, इवन आपल्याही महाराष्ट्रामध्ये 38%, 36% अशा प्रकारचं मतदान होतं. परंतु माढा लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मला वाटतं सगळ्यात कमी 1 वाजेपर्यंत माढा लोकसभा मतदारसंघ आहे आणि जवळपास त्याच्याजवळच पण थोडा माढाच्यापेक्षा जास्त बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. उन्हाची तीव्रता जरी असली तर कुठंतरी आमच्या महायुतीचे